उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं साधारणपणे 11:30 ते 12 वाजता अंत्यविधी पार पडणार आहे. तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा देखील निघणार आहे. बारामतीतल्या गदिमा सभागृहासमोर सध्या एक ट्रक जो आहे तो सजवण्यात आल्याचं आपल्याला दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. यासोबतच स्वर्गीय अजित पवार अमर रहे अशा पद्धतीचे फ्लेक्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. खरं तर ज्या पद्धतीची ही घटना घडली त्यानंतर ह्या घटनेवरच कुणाला विश्वास बसत नाहीये. संपूर्ण बारामती परिसर आणि संपूर्ण जवळपास बारामती, सातारा आसपासचे दोन्ही जिल्हे हे सध्या शोककुल असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी गावं बंद देखील ठेवण्यात आली होती आणि त्यानंतर आज आता हे अंत्यसंस्कार पार पडणार असल्यामुळे अनेक देशभरातील मान्यवर बारामतीमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यामुळे साधारणपणे 11:30ची वेळ जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे. सध्या स्थानिक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अंत्यविधीसाठी आता सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. काल देखील दिवसभर अंत्यदर्शनासाठी हजारो अजित पवारांप्रेमी यासोबतच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, वेगवेगळे बारामती आणि आसपासच्या गावातले नागरिक या ठिकाणी पोहोचले होते. ज्या पद्धतीनं अजित पवारांचं काम होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जी आहे ती मोठी आहे आणि त्यामुळेच ही सर्व मंडळी जी आहेत ती या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय. कुठून आलाय तुम्ही आणि काय? नांदेडून आलो आम्ही. जेव्हा दादाच्या दुःखद निंदाची बातमी समजली आम्हाला राहुलं नाही. जेव्हा का राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून आम्ही राष्ट्रवादीचे म्हणजे दादाचं काम करतो. म्हणजे दुःखद बातमी समजल्यानंतर आम्ही अंत्यविधीसाठी रात्रभर जागरण करून आलो. दादा तू मी पुण्याहून आलेलो आहे. रात्री 11:30 वाजता गाडीवर निघालो होतो. मला याला 4 वाजले. मी काठेवाडीमध्ये गावात जाऊन त्यांच्या सर्वांना बोलून आलेलो आहे. आणि महाराष्ट्राचा सर्वात मोठा नेता म्हणजे अजितदादा पवार आज अनाथ झालेला आहे. महाराष्ट्र जी त्रिमूर्ती होती आपल्या महाराष्ट्राची, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा, हे खेळीमेळीचं वातावरण होतं आणि एक भक्कम महाराष्ट्राचं सरकार होतं. पण आता अजितदादाच्या जाण्यानं ऑटोच्या 3 चाकामधला 1 चाक निघून गेलेला आहे आणि आता हे महाराष्ट्र पोरका झालेला आहे. पोरका. दादा कुठून आलात तुम्ही? काय? मी श्रीरामपूरमुळे झालं, अहिल्यानगर जिल्ह्यातून. मी युवकांचा प्रदेश सचिव आहेत. आम्ही तुम्हाला हेच सांगू शकतो की प्रशासनावर सर पकड असलेला नेता आणि प्रशासनाची एक गोष्टीची जाणीव असणारा, माहिती असणारा नेता आज या राज्याने हरपलेला आहे. आणि दादा लोकनेते होते. आज ह्या दादाच्या मृत्यूनंतर जे महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली, सोशल मीडिया असेल किंवा इतर सगळेच माध्यम, प्रत्येक माणूस, प्रत्येक घटकातला, प्रत्येक पक्षातला, तो विरोधी पक्षातला असो, तो देखील हळहळ करतोय की खरंच लोकांमध्ये रमणारा लोकनेता आज हरवलेला आहे. आणि दादांसमोर येणारा प्रत्येक काम घेऊन येणारा कार्यकर्ता तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, हे दादांनी कधीच बघितलं नाही. हातात आलेला कागद हे माझं काम करणं, ते आलेला कागद किंवा तो आलेला अर्ज, हे मी एक लोकप्रतिनिधी आहे, या राज्याचा राज्यकर्ता आहे, राज्याचं एक प्रमुख आहे, या नात्याने त्या कामाला दादांनी नेहमी प्राधान्य दिले आणि ते काम सोडवण्याचं काम केलं. कधीही कुणाला विचारलं नाही हा कार्यकर्ता इथला आहे, मग तिथला लोकल नेता कोण आहे, मग याचं काम करू का नाही, अशी भावना दादांनी कधीच ठेवली नाही. खरंच दादा एक लोकनेते होते. आपण पाहतोय अजित पवार हे एक लोकनेते होते. सर्वसामान्यांसाठी कायम उपलब्ध असणारा नेता म्हणजे अजित पवार, अशा पद्धतीचे त्यांच्या भावना आहेत आणि त्यामुळेच लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत. बाबा कुठून आलात तुम्ही आणि अंत्यदर्शनासाठी आलाय? आम्ही ह्याच्यावरून आलो. पुण्यापासून आमचं गाव 40 किलोमीटर अंतरावर आहे. कधी पोहोचला तुम्ही? हा, कधी पोहोचला बारामती? सकाळी आम्ही बारामतीमध्ये काय 3 वाजता आलो आणि आल्याच्या नंतर मग बस स्टॉपला संध्याकाळ राशीची राहिलो आणि सकाळी उठून इकडं आलो. आपण पाहतोय लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व मंडळी जी आहेत ती सध्या बारामतीमध्ये पोहोचतेत. अंत्यदर्शन घ्यायचंच आहे, अंत्ययात्रेत सहभागी व्हायचं आहे आणि त्यासाठी अजित पवारांवर प्रेम करणारी सर्व मंडळी सध्या बारामतीत आहे. कॅमेरामन निलेश शेवाळीसह निलेश बुधावले, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.